नमस्कार. देवगिरी नागरी सहकारी बँक औरंगाबाद तर्फे सुरू करण्यात आलेल्या देवगिरी बँक फिटनेस क्लबमध्ये मी सौ मयुरी जोशी उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक माननीय श्री लक्ष्मीकांत खिची सर, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर, सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून चला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या सदहेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे सर यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आली. आज काही टेक्निकल कारणांमुळे शितोळे सर आपल्यासोबत जॉईन होऊ शकले नाहीये, तर खिची सरांचा मी परिचय करू इच्छिते. झी अनन्या सन्मान प्राप्त, जुडो, कुंफू, कराटे, आर्चरी अशा अनेक प्रकारात सर तज्ज्ञ आहेत. 6 डिफेन्स गेम मध्ये सरांनी डिग्री घेतली आहे. 7 वर्ष स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणून काम केले आहे. गव्हर्नमेंट कोर्सेस स्वयंसिद्ध मध्ये सर प्रशिक्षण देतात. औरंगाबाद धनुर्विद्या असोसिएशनचे सेक्रेटरी, इंदूर आर्चरी असोसिएशनचे प्रेसिडेंट, मराठवाडा झोनचे आर्चरी हेड, राजीव गांधी इंटरनॅशनल जुडो चॅम्पियनशिप मध्ये तसेच 7 राष्ट्रीय व 15 राज्यस्तरीय आणि 1 वर्ल्ड रँकिंग चॅम्पियनशिप ऑफ आर्चरी मध्ये गॅझेटेड ऑफिसर. त्यांच्याकडे जे प्रशिक्षण प्राप्त विद्यार्थी आहेत साधारण 1000 पोलीस दलात तसेच गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत. सुमारे 2 लाख मुलींना त्यांनी विविध कॅम्पद्वारे प्रशिक्षण दिले आहे. चला मग मी स्वागत करते आपल्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षकांचे आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजचा कार्यक्रम सुरू करावा. सर्वांना परत नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. देवगिरी फिटनेस क्लब अध्यक्ष शितोळे सर, मी श्रीनाथ स्पोर्ट्स अकॅडमी लक्ष्मीकांत खिची, माझे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या नवीन सेशनचे या पहिल्या तारखेच्या सेशनचे 2021च्या हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मागच्या सेशनला आपण जनरल फिटनेस आणि सेल्फ डिफेन्सचे काही टेक्निक घेतले होते. आपण थोडं लाईट वॉर्मअप करूया, मागचे 10 मिनिटं ते टेक्निक्स रिपीट करूया आणि पुढचे नवीन टेक्निक शिकूया. कारण या दगदगीच्या काळामध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नसतो. माणूस कामामध्ये, पैसे कमवण्यामध्ये एवढा गुंतलेला असतो की स्वतःचा देहच सुरक्षित ठेवणं तो विसरतो. आणि आपला उद्देशच आहे देवगिरी फिटनेस क्लबला की आरोग्यम सुख संपदा, की जर आरोग्य असेल तर सगळं सुख आपल्या बरोबर असतातच. पहिला सुख निरोगी काया, जसं आमचं ध्येय आहे की पहिला सुख निरोगी काया. आणि हेच डोक्यात तुम्ही ठेवा. आणि हे सेशन देवगिरी फिटनेस क्लबने जे चालू केलेलं आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या. आपण आता वॉर्मअपला सुरुवात करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते म्हणतात ना, राम नाम सर्वा ठाई, उपासना कोठे नाही, त्या कारणे ठाई ठाई रामे आटोपली. तर असं काही होऊ देऊ नका. आपल्याला आत्मारामाचं दर्शन घडण्यासाठी शरीर मजबूत पाहिजे आणि शरीर मजबूतीसाठी स्वसंरक्षण कला आली पाहिजे. आणि स्वसंरक्षणासाठी त्या सगळ्या गोष्टी ज्या जीवनामध्ये घडतात, आपल्या सगळ्या मानसिक दगदगी, शारीरिक दगदगी सहन करून प्रत्येक आव्हानाला, प्रत्येक काय म्हणतात दुःखाला सामोरे जाऊन त्याला फेस करून जिंकायचं असतं. याला जीवन म्हणतात. संघर्षमय जीवन ही जीवनाची व्याख्या आहे. संघर्ष संपला की माणूस डेपोमध्ये जमा होतो. त्याच्यामुळे संघर्ष संपलेला नसतो, तर आपल्यात त्याच्यात प्रत्येक क्षणाचा आनंद निर्माण करून आनंदाने जीवन जगायचं असतं. चला आपण सर्वजण वॉर्मअप साठी स्टार्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 change 1 2 3 4 5 6 7 8 1 2 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 change 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 change 1 2 3 4 5 6 7 8 9 change
1 2 3 4 5 6 7 8 9 10 change 1 2 3 4 5 6 7 8 9 change 1 2 3 4 5 6 7 8 9 change straight and touch yeah 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 change lift your knee jog 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 6 7 8 1 2 3 4 5 6 7 change high jump up 1 2 3 4 5 6 7 8 9 10 relax आता बघा बरं का ज्यांना जमेल ते करा जे यंगर्स करू शकतात मी हे बघा शोल्डर टच जम्प हा मारायचा आहे बघा प्रयत्न करून जमतोय का जेवढा जमतील तेवढा करा एक आली तरी चालेल वाटतंय का बरं रिलॅक्स पायांना मोकळं करूया हेल टू टू आपलं जे एक्सरसाइज आहे टाचेवर जायचं पंजे उचलायचे पंजावर जायचं टाच उचलायची पायाचे मागचे आणि पुढचे स्नायू शिथिल करायचे रिलॅक्स करायचे outside inside side ankle twist करा outside change straight शेवटचा एक्सरसाइज घ्या गुडघ्यांसाठी जगात ह्याच्यापेक्षा चांगलं आसन नाहीये डाऊन 90 डिग्री बेंडिंग स्पाइन स्ट्रेट समोर बघायचं 1 2 3 4 5 6 20 seconds 7 8 9 1 2 4 5 6 7 8 9 10 slowly up free okay we start the self differentiation आपण आपल्या स्वसंरक्षणाच्या सत्राला सुरुवात करूया मागचे जे 4 टेक्निक आहे मी तुम्हाला रिवाइज करतो कारण विसरून जातो माणूस वारंवार सराव जर केला नाही तर हजारो वेळेस सराव केला तर आपलं शरीर आत्मसात करतं तर ते प्रॅक्टिकली आपलं शरीर आपल्याला वर्किंग करतं जेव्हा आपल्यावर अटॅक होतो तेव्हा आणि मी परत सांगितलंय स्वसंरक्षण म्हणजे आपल्या सामान्य ज्ञानाचा त्या क्षणी वापर करणे न घाबरता त्याच्यामुळे न घाबरता तुम्हाला ते सगळं करायचंय आपण मागच्या वेळेस जे शिकलं पहिला टेक्निक काय की आर्म पिट लॉक मी रिवाइज करतो एक एकदा त्याच्यानंतर आपण हे करूया रिस्ट ग्रिप घ्यायची आहे रिस्ट ग्रिप घ्यायची 1 2 3 4 लॉक हे पहिलं सेकंड टेक्निक आपण रिवाइज केलं होतं की 1 2 ग्रिप 3 back 4 lock the hand सेकंड मी तुम्हाला शिकवला होता की बोट सरळ ठेवून जर तुम्ही सेकंड केला तर तो हात दाबता येत नाही आणि हात जर कोणी दाबला तर या एक्युप्रेशर पॉइंट वर प्रेस केलं की तो हात सोडावा लागतो पण हा अनबेरेबल एक्युप्रेशर पॉइंट आहे कंबरदुखीचा एक्युप्रेशर पॉइंट आहे कोणी हात धरला मी तुम्हाला ग्रिप सांगितले होते की जो कधी असेल मुलगा किंवा मुलगी कोणी तर तो सहजपणे कारण 3 बोटामध्ये ताकद लागतेच किती वोकल बॉक्सला प्लेस केलं जातं म्हणजे अनबेरेबल पेन्स मुळे समोरचा किती ताकदवर असला तो सुटतो ग्रिप घेतली एलिमेंटरी केनॉल अँड रिस्पायरेटरी टॅक्ट
प्रेस. इथं तुम्ही दाबून बघा, तुम्हाला तिथे ठसका लागेल जागेवर. हा व्हायटल पॉइंट आहे. शरीराचे जे नाजूक भाग आहेत ते नाजूकच असतात, त्यांना स्ट्रॉंग करण्यासाठी खूप सराव लागतो आणि खूप मेहनत लागते वर्षानुवर्षाची. कारण माझ्या गळा कुणी दाबायला प्रयत्न केला तर दाबला जाणार नाही. तुम्ही येऊन बघू शकता की प्रॅक्टिकल. जब तक मैं ना चाहूं, जो ज्याचा श्वास थांबत नसतो, जोपर्यंत मी सांगणार नाही थांबणार नाही तोपर्यंत गळा सुद्धा दबला जात नाही. तर याच्या वेगळ्या पद्धती आहेत. आता आपण जे पुढे आपण शिकतोय, आपण इंटँगल आर्म लॉक मी तुम्हाला दाखवला होता. तिथं चाकू घेऊन येऊ किंवा खांद्यावर हात ठेवायला आलेला असेल तर राईट हँड असेल तर आर्मपीट मध्ये राईट टाका, ग्रीप घ्या आणि लॉक करा. कारण याला किती, हे बघा 1 2 3 बोटाने सुद्धा हात तुटतो बरं का. ग्रीप ग्रीप. केस धरल्यावर काय होतंय, हेअर ग्रीप बॅक टू फ्रंट. केस हा फक्त नाजूक भाग आहे. 1 2 3 4 लॉक. म्हणजे महत्वाचं आहे की हँड ग्रीप, लेग ग्रीप. आता मी तुम्हाला शिकवतोय, इकडे बघा. पहिलं जे आपण टेक्निक केलं की कुणी हात धरलं, सिंगल हात धरला तर बघा आपण आर्मपीट लॉक शिकला ना की 1 2. मी काय केलं वरती, म्हणजे त्याचा फोल्ड होतोय. कारण तुम्ही डिफेन्स करताय त्याला माहित नसतं तो तुमच्यावर अटॅक करतो. 3 ग्रिप द हँड अँड 4 लॉक. म्हणजे चालता चालता जर महिला किंवा पुरुष कोणाचे हात धरला तर किती वेळ लागतो. स्ट्रीट फाईटचे टेक्निक आहे. आणि कुठलेही, आता हा हात धरला तरी चालतं. म्हणजे नॉट नेसेसरी लेफ्ट राईट एनी टाईप. 1 2 3 4 5 6 7 8 9 लॉक लॉक. याला आपण हे बघा बघा, हात मी लॉक न करता तोडतोय. मी फक्त एल्बोला इथं की हात तुटतो. पण याला सराव लागतो ऍक्च्युअली की त्या एल्बोच्या पॉइंटवर हात बसला पाहिजे. हे सिंपल आहे की कुणी करू शकतो की धरला हात, उचलला, मनगटाची ग्रीप घेतली आणि त्याला सेकंदात फिरवलं आणि लॉक केलं. तो 4 स्टेप्स कशा आहे. 1 2 लेफ्ट हँड ग्रिप, 3 twist your opponent hand, armpit lock, 4 lock the hand. आवाज आला तर ओके. अगेन परत बघा, का तुम्हाला आता सराव करायचा आहे. परत मी दाखवतोय. 1 ग्रिप घ्यायची आहे. 2 हात असं झटक्यात उचलायचा, ग्रिप ग्रिप. आणि कुणाला वाटत असेल आपल्या मनगटात बळ जास्त आहे, सोडत नाही, तर क्लासवर या, इथे आमच्या सेशनला आम्ही दाखवू कसं सोडू शकतो म्हणून. कारण हे तंत्र आहे, इट्स टेक्निक, स्किल, की जे एकदा डोक्यात बसलं की ते सुटतं. कारण आपल्याला माहित नसतं डिफेन्स करणारा काय करणार आहे, तर थोबड फोडणार आहे की हात तोडणार आहे. परत बघा. 1 2 3 ट्विस्ट अँड टर्न, लॉक द हँड. कळलंय सगळ्यांना. तर हा सराव आता आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर परत आपण जे टेक्निक घेणार, आज टेक्निक्स मी शिकवणार आहे, थोडेसे डेंजरस आहेत पण सेल्फ डिफेन्स साठी खूप कामाचे आहेत. कारण जो आपल्यावर अटॅक करतो आणि जाणीवपूर्वक अटॅक करतो, ती महिला असो का पुरुष, त्याला सोडायचं नसतं. पण असे हरामखोर लोक जर समाजात आपण फिरू दिले तर साधारण व्यक्तिमत्वाला जीवन जगणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून साधारण मनुष्य जेव्हा डिफेन्स करतो तर तो या पद्धतीने करतो, कारण त्याला माहित असतं ठेचायचं कसं. तर वी स्टार्ट द टेक्निक. घ्या आपले पार्टनर्स घ्या. बघा. 1 हात धरा ना कोणतरी. 2 फक्त उचला, वरती उचलून ग्रीप घ्या, ग्रीप घ्या फक्त ग्रीप. हा घेतली. 3 आता इकडे बघा, इकडे वळायचं इकडे. 3 टर्न, यस, आर्मपीट में लो, यस, आर्मपीट में पुरा घुमाव, पुरा. 4 लॉक द हँड, उचलायचं, आर्मपीट मध्ये दाबायचंय. चेक. परत बघा, परत करायचंय. 1
कोण करणार आहे? तर तिने हात धरायला पाहिजे. टू, लिफ्ट द हँड, ग्रिप. इकडे इकडे आर्मपीट मध्ये घ्या, तो आर्मपीट मध्ये. हा हा हा, असं पूर्ण फिरवा त्याला. आर्मपीट धरा आणि 4 लॉक टॅप करायचं म्हणजे ते सोडेल. टॅप केलं म्हणजे सोडेल, लॉक बसला. परत घ्या, तिकडे हे पेर, तिकडे परत 1 परत करूया. हा ग्रिप घेतली. 3 पूर्ण फिरवा, बगलेत घ्या पूर्ण, दुसरा हात सपोर्ट करा. 4 उचला, लॉक द हँड, समोर बघायचंय. हे सगळे नवीन आहेत, म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की ह्यांना सगळ्यांना मी शिकवलं आणले. हे रेग्युलर शिकणारे लोक आहेत. पुढच्या टेक्निकला आपण सुरुवात करूया. आता पुढचा टेक्निक गुडघ्याचा वापर करून बोन लॉक करायचा आहे. जे पोटात कोणी मारत असेल किंवा चाकू घेऊन जर कोणी मारत असेल, पोटात कोणी मारत असेल किंवा चाकू घेऊन मारत असेल, हे ओरिजिनल शस्त्र याच्यासाठी वापरले जातात की लाकडी चाकूने शिकवलं तर तुम्हाला भीती राहणार नाही. तसं डिफेन्स जर तुम्हाला येत नसेल, शांतपणे डिफेन्स जर येत नसेल, तर तुम्हाला करता यायला पाहिजे की शस्त्र आहे तर शस्त्रावर नजर पाहिजे. आता मी स्लो दाखवतो बघा. 1 तो मारतोय तर मी पोट समोर नाही करणार. असं काय होईल तुम्हालाच कळतंय. आता त्याने जर चाकू मारतो तर माझा डिफेन्स काय असणार आहे? पहिला 1 मी बॅक स्टेप घेतलं. 2 मी माझे हात क्रॉस ब्लॉकिंग मध्ये त्याला दाबलं खालती. म्हणजे काय झालं? चाकू खालती, हात खालती, चाकू खालती, हात खालती. तिसरं काय? पलट 2. तिसरा जो हा राईट हँड आहे, राईट हँड, त्याची मी ग्रिप घेतली 3. तिसऱ्या काउंटला ही ग्रिप घेतलीये आणि फोर्थ काउंटला मी त्याला पूर्णपणे फिरवलंय. आता हात टोटल ट्विस्ट आहे. मी जर माझा गुडघा याच्यावर दाबला तर तुम्ही कल्पना करू शकतात काय होतं. या 4 स्टेप्स आहेत. तर या कशा केल्या जातात? 1 2 3 4. एका क्षणात हात तुटतो. म्हणजे हा चाकू आहे. आता तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. तुम्हाला प्रॅक्टिस जी करायची या पद्धतीने करेल. 1 सायमल्टेनियसली, 1 क्रॉस ब्लॉकिंग, 1 बॅक स्टेप, 1 2 ग्रिप द हँड, 3 ट्विस्ट द हँड, 4 लॉक. काठीला एखाद्या भिंतीच्या कडेवर ठेवलं आणि त्या तिथे गाठीची जॉईंट असते, त्याला जोरात जाऊन काठी उचलली ती कचकन मोडती, तसा हात मोडत असतो. हळू करा, कारण आपल्याला मोडायचं नाही तर कसं मोडायचं हे शिकायचंय. तर परत मी तुम्हाला दाखवतो 4 स्टेप मध्ये. 1 तुम्ही एक जण मारणार आहे, दुसरा ब्लॉक करणार आहे. 1 ग्रिप घ्यायची, ग्रिप राईट हँडने ग्रिप घ्यायची, ग्रिप. 3 पूर्ण पिळायचं आहे. ही घेतलेली ग्रिप सोडत नसतात शेवटपर्यंत, कारण हा लॉक बसलेलाच आहे त्याला. 4 लॉक. कारण हे स्पीड मध्ये कसं होतं माहितीये का? क्षण सुद्धा लागत नाही. अटॅक. हे मी 40 वर्षापासून करत आलोय, लहानपणापासून. मी जे करतोय तुम्हाला सहज वाटतं, पण याचा सराव करण्यासाठी खूप अवघड वाटतं. पण एकदा आलं की ते खूप सोपं होऊन जातं. कारण मी तुम्हाला मागे म्हटलं, जे गणित येत नसतं, फॉर्म्युला माहित नसतं, खूप अवघड असतं. त्याचं सूत्र कळलं की 1000 गणित आपण सोडून टाकतो. पण आमच्याकडे मॅथ्स अकॅडमीचे आहेत, त्यांनी हे गणित शिकवलंय आम्हाला. तर जीवनाचं गणित तसंच असतं. अडचण आहे हे नसतं. तर अडचण सोडवायची जर आपली इच्छा असेल तर जीवनामध्ये कुठलीच अडचण राहत नाही. सेम इन द सेल्फ डिफेन्स. ते किती अवघड जरी असलं तर आपण सराव केला की ते सोपं आणि सहज होतं. परत करूया आपण. पार्टनर घ्या, माझ्या बरोबर करा 4 काउंट मध्ये. मग मी 4 काउंट देतो, 2-4 वेळेस करू, मग पुढच्या टेक्निक कडे आपण बोलूया.
त्यानं मारलाय, तुम्ही ब्लॉक केलाय. तू ग्रीप घ्यायची मनगटाची, जागेवरच ग्रीप घ्यायची. 3 हात पूर्ण पिळायचा, त्याचा ट्विस्ट करायचा. 4 गुडघा एल्बोच्या कोपरच्या जॉईंट वर ठेवायचा आणि हात हा वरती उचलायचा. परत करा 4 मध्ये. वन येस. 2 ग्रीप घ्यायची, 3 ट्विस्ट पूर्ण तू खालती मार. 4 तो गुडघा टाकायचा त्याच्यावर. करा इकडे घ्या. जर महिला शिकणाऱ्या असतील, आपला कार्यक्रम तुला महिलांना कळायला पाहिजे की महिला सर्वात चांगला करू शकतात म्हणून. 1 येस बरोबर. 2 ग्रीप. 3 ट्विस्ट करा पूर्ण येस आणि तो गुडघा ठेवायचा. 4 नीचे झुक जाओ, नीचे झुक जाओ येस. गुडघा टाका. 4 येस. सराव करताना करता बरोबर बॉडी फ्री होत असते आपली. तर सराव हा महत्वाचा आहे. तर इकडे बघा, आणि असं नाही हे 10 वर्षाच्या वरील कोणी शिकू शकतं, मुलगी किंवा मुलगा. फक्त आम्ही शिकवत नाही, कारण हो का नको लहान मुलं खेळता खेळता बोन लॉक्स होऊ नये किंवा बेशुद्ध करण्याचे प्रकार करू नये म्हणून. हे बघा, हे 40-50 तेव्हा हे करू शकतात. तर आपल्या स्टॉफचे मेंबर आणि बघणारे तर मला वाटतं भरपूर यंग आहेत. अबाव 50 म्हणजे माझ्यासारखे खूप कमी असतील. आणि माझा ध्येयच आहे की समाजापर्यंत हे पोहोचलं पाहिजे की तुम्ही शिका आणि तयार व्हा. परत शेवटचा आपण एकदा प्रॅक्टिस करूया. 1 क्रॉस द हँड, क्रॉस हँड मध्ये ब्लॉक करायचं, क्रॉस ब्लॉकिंग करायचंय. 2 ग्रीप घ्यायची बघा, ग्रीप घेतली हिने. 3 ट्विस्ट केलंय बघा तिने पूर्ण. 4 लॉक. तर आपण पुढच्या टेक्निक कडे वळूया. नेक्स्ट टेक्निक. आता बघा, हे थोडं म्हणजे दिसायला इझी पण शेवट त्याचा डेंजर आहे. म्हणजे चोक दिला जातो किंवा रस्त्याने चालत असताना आपले हात, दोन्ही हात जर कोणी धरले मी, तर बघा मानसिकता कशी असते. मी जर माझे हात आतमध्ये केले तर हा काय करेल, बाहेर. मी जर बाहेर करायला तो गुंड काय करेल, आतमध्ये. जो कोणी अटॅकर असेल, कारण निगेटिव्ह मानसिकता असते, ऍक्शनवर रिॲक्शन होत असते. मी प्रेस केलं तो बाहेर करेल, मी बाहेर केलं तो आतमध्ये करेल. मी जर हा हात हलवला त्याचं लक्ष कुठे जाईल, या हाताकडे. मी जर हा हात हलवला त्याचं लक्ष कुठे जाईल, या हाताकडे. तर मला काय करायचंय, मला त्याला रिस्ट लॉक द्यायचंय, मला स्वतःला सोडवायचं आणि त्याला बेशुद्ध करायचं. आणि 10 सेकंदातच करायचंय. तर कुठल्या पद्धतीने होणार आहे माहितीये, की मी हात असा हलवला, 1 त्याचं लक्ष इकडे गेलं, 1 मी दुसरा हात फिरवलाय, काय केलंय, 1 2 लिफ्ट द हँड. त्याच क्षणी मी हा फिरवला, त्याचं माइंड इकडे डायव्हर्ट. 3 फिंगर ग्रिप आहे. हे बघा, अंगठा मी इथं लावलाय आणि 2 बोट इथं लावले. अंगठा इथे लावलाय आणि 2 बोट इथे अंगठ्याच्या वरती. ही अशी ट्विस्टिंग आहे की ट्विस्ट केले की त्याला फिरावंच लागतं. जर त्याची ग्रिप जरी असेल, पंचिंग ग्रिप जर असेल, पंचिंग ग्रिप, आणि तुम्ही रिस्ट ट्विस्ट कराल, तुम्ही बुल्स फाईट बघता ना, की शिंग धरून मान पिळवले की तो एवढा मोठा काय म्हणतात बैल किंवा तो हिला खालती पडत असतो, मेल बफेलो. तर रिस्ट इथे 14 हाडांचे तुकडे आहेत. एक जरी सडकला की हात काम करत बरत नाही. हा रिस्ट लॉक आहे की अनबेरेबल पेन्स होतात, किती मनगळात तुमच्या बळ असू द्या. हो, ट्विस्ट झाल्यानंतर तो लॉक बसतोच. तर बघा इकडे 1 ती ग्रिप घेतली, मी त्याला डिस्टर्ब केलंय इकडे त्याचा हात. 2 ही ग्रिप घेत, 3 टर्न केलं. आता टर्न केल्यानंतर तो माझ्याकडे आलाय ना, 4 मी ओरिजिनल दाखवत आहे बरं का, कारण डुप्लिकेट आम्ही शिकत नाही, शिकवत नाही आणि दाखवतही नाही. परत बघा शांतपणे. आता याच्या पुढचं मी सांगतो. बसल्यानंतर जर तू घरात थोडी भांडण होणार नाही, घर असो का बाहेर, खालती फरशी असते,
आणि फरशीवर डोकं आपटलं की कपाल क्रिया होत असते. ती कशी बघा. 1 परत म्हणतोय बघा, लक्ष द्या की पण मी या हातालाकडे गेलं त्याचा माइंड डायव्हर्ट करतोय. 2 3 4 केलं आणि मी काय करतो, बॅक प्रेस करतो. जर माझ्या ताकदीने मी बॅक प्रेस केलं, तो जर बेशुद्ध पडलेला आहे तर तो काय मला डिस्टर्ब करणार आहे. त्याचं डोकं काय काही फोडू शकतो मी, डोळे हातात काढून देऊ शकतो. डिफेन्स करायचंय आणि आपल्यावर अटॅक करणाऱ्याला सोडायचं नसतंच. परत एकदा स्पीड मध्ये कसं होईल बघा, की नॉर्मल आहे मी रस्त्यावर चाललोय आणि ऑन द स्ट्रीट कसं होईल की 1 कन्सन्ट्रेशन, मनाची एकाग्रता. म्हणून जे दगदगीच्या जीवनातून एकाग्रता का पाहिजे, म्हणून ध्यान आहे, म्हणून जप आहे, म्हणून सगळे सत्कर्म लावलेले आहेत. आज 2021 1 तारीख आहे. ते ईश्वरचरणी हीच प्रार्थना करा, रोज सत्कर्म माझ्या हाती घडू दे. सत्कर्म कराल तर डोकं ठिकाणावर राहील, आणि डोकं ठिकाणावर राहील तर सेल्फ डिफेन्स खूप चांगला शिकता येतो बरं का. परत वॉच, सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची आहे. सरावासाठी बघा, हात धरले. 1 अटॅकरने हात धरलेले. 2 मी त्याला हुलकावणे देईल, हात टर्न केलेला आहे, करा. 3 ग्रीप घेतलेली आहे. 4 पूर्णपणे ट्विस्ट केलंय, त्याला चोक दिलाय. आणि 4 10 सेकंद लागतात. प्रयत्न करू शकता तुम्ही, मोठे लोक, लहान मुलं नाही. परत बघा, 1 2 कोण लावणार आहे? 3 2 बोट इथे, 1 बोट इथे. आता फिरव हिला, फिरव फिरव. फिरली का? हा घे, गायत चोक लाव. हा हात धर इथे, दाब गोवा. ओके, सोडलंय. चोक बसण्याआधी हसावंसं वाटतं, चोक लागल्यानंतर हसता सुद्धा येत नाही, कारण कोमामध्ये जातो माणूस. परत बघा, 1 2 हा बोट इथं, हे वरती 2 बोट. 3 फिरवा, इकडे इकडे हात काढून घ्या, हात फिरवा फिरवा, ट्विस्ट करा, ट्विस्ट. हे बघा असा, हा अंगठा दाबा, हा स्विच करा. हे बघा फिरलंय. गळ्यात हात घाला लगेच. तो 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 हा दुसरा हात धरा तुमचाच असा, आणि गळा दाबा. जमतंय का? वन 2 3 परत एकदा. ग्रिप 1. पुढच्या टेक्निकला आपण प्रॅक्टिस करणार आहोत. 1 2 3 ग्रिप घेतलीय. 4 ट्विस्ट केलंय आणि त्याला लॉक केलंय. जमतंय? फ्रेश मोड मध्ये करा. शेवटचं आपल्याला पुढचं टेक्निक शिकायचंय. 1 2 4 लॉक द अँचो. आपण 1 मिनिटाचा ब्रेक घेऊया. परत अजून 4-5 टेक्निक आपल्याला शिकायचंय. अपना जोश कायम रखो, होश में रहो, कारण होश में रहोगे तो जोश कायम रहेगा. आपण नीट 1 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. 1 मिनिटाच्या ब्रेक नंतर परत पुढचे 4-5 टेक्निक आपण शिकणार आहोत आजच. थँक्यू. टेक अ 1 मिनिट रिलॅक्स. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी
देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. परत एकदा सर्वांना सुप्रभात. बिगड़ा जमाना आज पहली तारीख है, पर हमको पहली तारीख को जमाने को अच्छा करने के लिए सब सीखना है. पुढचे जे टेक्निक आहे इकडे बघा. जर कुणी आता कसं काय, कुणी कराटे शिकतंय, कुणी कुंफू शिकतंय, कुणी तायक्वांदो शिकतंय, वेगळं मार्ग लाता मारण्याची पद्धत चालू झालेली आहे. आता आपण कोणी चुका केल्या तर भारतीय संस्कृतीमध्ये लाता घालू का म्हणायचो. आता सगळीकडे पाय उचलून डिफेन्स, म्हणजे वेगवेगळे ज्या युद्ध कला आहे त्याच्यामध्ये पाय उचलणं, किकिंग करणं, अटॅक करणं, डिफेन्स करणं, हातापायाच्या अवयवांना कणखर म्हणून स्वसंरक्षण करण्याचे जे प्रकार आहेत. तर फायटिंग मध्ये जनरली हाताच्या ऐवजी लांब असेल तर पाय मारायची पद्धत आहे, किकिंग करायची पद्धत आहे. तर त्या पद्धतीने जर ऑन द स्ट्रीट फाईट, आणि एक लक्षात ठेवा, मी परत परत सांगतोय, चाकू असो, काठी असो, किंवा हात झापड मारणारा असो, किंवा गुद्दा मारणारा असो, किंवा लात मारणारा असो, त्याला वेळ लागतो. असा जवळ करून तो 6 इंच में नहीं मार सकता है, उसको समय लगता है. हात मारण्यासाठी त्याला समय लागेल, झापड मारण्यासाठी त्याला वेळ. तो जो क्षण असतो, 1-2 सेकंद जे मिळतात, त्या सेकंदामध्ये स्वसंरक्षण करायचं असतं. म्हणून ह्या टेक्निकचा जर सराव आपल्याला असेल तर आपण सहजपणे ऑन द स्ट्रीट फाईट आपण ते करू शकतो. तर जर कोणी किक मारत असेल, हे बघा, उचलली, मारली, जर मला डिफेन्स येत नसेल तर मी काय करेल, किक खाईल आणि पडेल. पण मला येत असेल तर बघा, 4 स्टेप मध्ये 1 किक मारली, ग्रिप घेतली, इथं 2 त्याला धरलंय पळून जाऊ नये म्हणून, 3 पायाला क्लिप केलंय, पायाला क्लिप केलंय, आणि 4 विचार करा. इथं मॅक्स आहे. आम्ही हे रोडवरही दाखवतो बरं का, कारण आम्हाला सुरक्षित पडता येतं. जगातला जुदो एकमेव असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये खेळाडूला सुरक्षित पडणं शिकवावं लागतं. तो 10 फुटावरून पडला तरी हात मोडत येत ना, पाय मोडत नाही, एवढं सुरक्षित पडणं तो शिकतो. त्याच्यामुळे लेफ्ट राईट कुठली किक, वरती सुद्धा धरू शकता तुम्ही, वरती ग्रिप करू शकता, सेंटरला ग्रिप करू शकता. त्याच्यामुळे जेव्हा किक केल्या जाते तेव्हा त्याला ग्रिप करा, दुसऱ्या पायाने त्याच्या दुसऱ्या पायाला समोरच्या बाजूला क्लिप करा, कारण एक पाय उचललेला आहे आणि जो पूर्ण बॉडी बॅलन्स त्याचा दुसऱ्या पायावर आहे. तोच जर पाय आपण काढून घेतला त्याला तर पडावंच लागेल. आणि त्याला जर सुरक्षित पडता येत नसेल तर त्याचं डोकं कुठे आपटेल, ब्रेन डॅमेज. जर आपला जीव घेण्यासाठी कोणी अटॅक करत असेल तर त्याला सोडायचं कसं, त्याला ठेचायचंच असतं. आपण पोलीस डिपार्टमेंटला नाव ठेवतो, आपण फोर्सेसला नाव ठेवतो. अरे ते लोक प्रत्येक घराला सुरक्षा देणार कशाला येईल? आपलं कर्तव्य नाही का आपल्या देशाप्रती की स्वतः स्वसंरक्षण शिकायचं, स्वतः फिट राहायचं, आणि डिपार्टमेंटला आपली मदत झाली पाहिजे. त्यांच्या आपल्याला होतेच, आपलं डिपार्टमेंट त्यांच्या सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटने सगळं हे केलेलं आहे. पण आपण केव्हा सुदृढ होणार? आपण पोलीसवाले येतील बघतील, फोर्सेसवाले येतील बघतील, अरे तुम्ही काय करणार? आपण भारतीय होत ना, तर तुम्ही पुढे वाटचाल करणं शिका. तर पाय धरला की तोडायचं कसा बघा. 1 ग्रेप, 2 क्लिप केलंय. तुम्ही आता सराव करताना फक्त एवढाच सराव करा बरं का, पाडू नका. तिथं मॅच नाहीये, तुम्हाला पडता येत नाहीये, फक्त सराव एवढा करायचा. 1 ग्रेप, 2 शोल्डर वर ग्रिप घ्या, 3 फक्त लेग क्लिप करा, पडू नका देऊ, आणि परत जागेवर या. कारण याचा एंड कसा होता माहितीये का स्ट्रीट फाईट मध्ये? त्याला कळत सुद्धा नाही की डिफेन्स करणाऱ्याने काय केलेलं. अटॅक, त्याचं डोकं वरती कडे, याला पडता येतं. ज्याला पडता येत नाही तो असा पडतो, आणि काय व्हायचं ते तुम्हालाच कळेल, झालेलं असतं. तर परत 1-2 मिनिटं याचा सराव करूया आपण इन द 4 स्टेप्स. वन किक करा, ग्रिप घ्या. 2 टेक अ शोल्डर ग्रिप, अँड 3 लॉक करायचे, मारायचे रे, लॉक करा आणि सोडून द्या परत.
सुरुवात करा. 1 पुढे जा अगदी. 2 खांद्यावर हात ठेवा आणि 3 पायाला क्लिप करा. फक्त क्लिप करायचं. जेवढा पुढे जाऊन गुडघ्याच्या जॉईंटला क्लिप केलं तेवढं चांगलं. 4 परत काउंट मध्ये कर. काउंट मध्ये थांबा. 1 किक करा. 2 खांद्यावर हात ठेवलाय. 3 अजून पुढे जा. थोडं हा पाय पुढे घ्या अजून, म्हणजे तुमचा बॅलन्स राहायला पाहिजे. आणि हवेत क्लिप करा. 4 येस. पाडायचं नाहीये. जमतंय? करून दाखवा. बघा इकडे. 1 ग्रिप घेतलंय. 2 खांद्यावर हात ठेवलाय. 3 पुढे जाऊन क्लिप करा. ताज बाहेर काढून. पाडू नका. पडली. तिला पडदा येतं वाटतं म्हणून ती पडली. हे आई लेकीवर का आई मुलीला धोती आहे. काळजी करू नका. के परत बघा इकडे. टेक्निकली 1 ऍक्च्युअल 2 या. ही ऍक्च्युअल मारते बघा. आणि असंच मारल्या जातं. माझी मेडलिस्ट खेळाडू आहे आणि ती 100 दंड बैठका सहज मारू शकते. ती 300 कडे वाटचाल करते. तर सगळ्यांनी सुदृढ व्हायला पाहिजे. पुढचं जे टेक्निक आहे बघा, की खूपदा आता लक्षात येतं की आपण हात मारले, पाय मारले, जवळ आला, आपण इंटँगल आर्म घेतलं, स्ट्रेट आर्म लॉक घेतलं, आपण सगळं करतोय. आता एक सोपी पद्धत अजून एक तुम्हाला सांगतोय. लाठी काठी कोणी जर डोक्यावर मारली ते तुम्हाला दाखवतोय आज. आणि तो सिंपल आहे. एकदा मी हा दाखवलाय तुम्हाला, हा दाखवलाय. पण आता सेकंड सेट आर्म लॉक दाखवतो की बघा. 1 की मी पिळू शकत नाही, ताकद त्याची नाहीये, मी फिरवू शकत नाहीये. म्हणजे मी एवढा कमजोर आहे की मी एवढी कमजोर आहे की मला त्या अटॅकरचा हात फिरवता येत नाहीये. मला त्याला ग्रिप धरून हात पिळून त्याला आर्म फिट लॉक देता येत नाहीये. तर मी मग काय करेल? मी माझ्या बुद्धीचा वापर करेल, माझ्या सामान्य ज्ञानाचा. काय की ग्रिप घेतलेली नाही याने. 1 मी काय केलं? खांदा खालती घेतला. कारण किती ताकदीने ग्रिप सटकलं की तो हात सटकत असतो. तुम्ही प्रॅक्टिकली करून बघू शकता. 1 हा पूर्ण हात उचलला. 2 3 ओव्हरलॅप केला 4 सेकंदामध्ये. आर्मपिट मध्ये दाबून घेतलं. तो पळून जाऊ नये, म्हणजे हात काढू नये म्हणून त्याला धरून ठेवायचं बघा. 1 2 3 ग्रिप घेतलेली. ग्रिप पळून जाऊ नये धरलं. माझा जो हात हा माझ्या 4 आर्मला धरला आणि इकडे लक्ष द्या. इकडं 4 लॉक द हँड. लॉक. परत 4 स्टेप मध्ये बघा. 1 ग्रिप. 2 पूर्ण ओव्हरलॅप करायचं. 3 ग्रिप घ्या. 4 एका सेकंदात डिस्लोकेट होतो बरं का हात. दिसायला सोपं आहे. सराव करून जर कमांड केली तर खरंच स्वसंरक्षणाचे स्वतःच्या दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी नक्कीच तुम्हाला हे कामाला येईल. परत बघा. 1 2 पूर्ण हात स्ट्रेट करून ओव्हरलॅप करायचा. की पॉइंट काय? त्याच्या एल्बोच्या खालती हात पाहिजे, त्याच्या कोपऱ्याखाली हात पाहिजे तुमचा. 3 आपला 4 आर्म धरायचंय आणि हा जो पार्ट आहे हा फक्त त्याचा हात दाबलेला आहे. हा हात उचलला जातोय फक्त. 4 आणि हे स्पीड मध्ये कसं होतं की मी चाललोय, कुणी आलं माझ्या, किती वेळ लागला? तर आपण याचा सराव करूया. 4 स्टेप मध्ये या. एकदा माझ्या बरोबर करा आणि 4दा बाकीचे आहेत तुम्हाला दिसतायत, नवीन आहेत तेही शिकतायत तुमच्या बरोबर. 1 2 ओव्हरलॅप. 3 शोल्डर ग्रिप, 4 आर्म ग्रिप. 4 लॉक द हँड. या परत करूया. 1 2 स्ट्रेट पूर्ण फिरवा, ओव्हरलॅप करा. खांद्यावर हात ठेवा, खांद्यावर इकडच्या. हा हात इकडे धरा, याला दाब आणि याला उचलायचं. आता 4 लिफ्ट. इथून 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 हा हात उचलायचा. एल्बो द्या. हा
येस, जमलं 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 जमलं. परत करा. 1 2 पूर्ण फिरवायचं. हा, स्ट्रेट हँड. 3 हा उचलायचा. 4 1 2 3 4 लॉक. जमतंय जमतंय. करा, तुम्ही करा. हा, येस. बघा, जर हे नवीन जण शिकू शकतात, हे सगळे नवीन आहे, यांना पहिल्यांदाच मी तुमच्या बरोबर जे शिकतायत, हे जर सहजपणे शिकू शकता तर तुम्ही तर लाईव्ह बघून शिकू शकता. तुम्ही कधी बघू शकता हे टेक्निक. तर या पद्धतीने तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. आता हे बघा, लाईव्ह अटॅक. आणि हात नाही तुटला तर खालतून वरतून कितीतरी अटॅक करण्याचे प्रकार आहे. आता बघा, पुढच्या टेक्निककडे आपण वळूया. तर कुणी आलं अंगावर धावून, म्हणजे काठी घेऊन आलं अंगावर धावून, कुणी आलं या पद्धतीने, की जर कोणी अंगावर धावून हात परत येत असेल, अडा, मी काय करेल, आधी अडवेल त्याला. मी अडवलंय त्याला आणि मी त्याच्याच ताकदीचा वापर करून घेईल. हे जुदोचं टेक्निक आहे आणि जुदोचं तत्व आहे कमीत कमी ताकदीत जास्तीत जास्त कार्यक्षमता. त्याच्याच ताकदीने त्याला मारणे, त्याच्याच फोर्सचा आपण वापर करणे. मॅक्झिमम इफिशियन्सी इन मिनिमम एफर्ट. या तत्वावर प्रत्येक टेक्निक मधला 1000 व्हेरिएशन्स आहेत. जुदो इज अ प्युअर ब्रेन गेम. जगातला एकमेव चांगला खेळ आहे की ज्याच्यामध्ये सुरक्षित पडणं आहे, ज्याच्यामध्ये बोन लॉक्स आहे, चोक्स आहे, थ्रोइंग टिक्स आहे, होल्डिंग टिक्स आहे, बेशुद्ध करण्याच्या प्रकारात सकट आणि पंचेस किक ब्लॉक सकट. एवढा मोठा, पण सगळ्यात मोठा सिलेबस आहे. मी अजूनही परीक्षा देतच राहतोय त्याची, एवढ्या वर्षापासून. न संपणारा विषय येतो आणि खूप आनंदात आहे आणि आपल्याला मानसिक समाधान देणारा विषय आणि अध्यात्मेकडे नेणारा. कारण जुदोमध्ये मेडिटेशन कंपल्सरी आहे विद्यार्थ्यांना आणि ध्यान जर असेल तर जीवनामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या होतात, असं आपलं शास्त्रच सांगतं. आपण भारतीय आहोत आणि भारतीयांना ध्यान येतं, त्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला पाहिजे, कारण त्याने करतोच आणि करायलाही पाहिजे. तर पुढचं टेक्निक बघा, की हेड अटॅक कोणी जर करत जे सहजपणे तुम्ही शिकू शकाल, की त्याचा हात जो आहे एक तुमच्या दोन्ही हाताने धरायचा आहे आणि त्याला धरतीवर आपटायचंय. आपण म्हणतो ना, आपण कपडे धुतात, लेडीज मध्ये जर हेवी कपडा असेल तर आपण काय करतो, कम्प्लिटली धुतो त्याला फुल. आता ते वॉशिंग मशीन वगैरे निघाला, पण वॉशिंग मशीन मध्ये मोठ्या चादरी धुतल्या जाते, हातानेच धुवा लागतात. आता लॉन्ड्री मध्ये टाकला लागला. जुन्या काळी नदीकाठी कसं ते टेक्निक आहे की त्याला पूर्ण उचलून त्याला धाप एका सेकंदात मारायचंय. वन आर्म बॅक कॅरी थ्रू. इप्पॉन सिवई नागे. त्याचा जर इप्पॉन म्हणजे वन, सिवई म्हणजे शोल्डर, नागे म्हणजे थ्रो, की एका हाताला आपल्या दोन्ही हाताने धरायचा आणि हाताच्याच ताकदीचा वापर करून त्याला मारायचंय. त्याच्याच फोर्सचा त्याचा फायदा करून. इकडे बघा, तो येतोय एकदा हे आणि तो नंतर स्टिक रॉड घेणार आहे मला मारायला ऍक्च्युअली. तर तेव्हा कसं करायचं, कारण हा जेव्हा हात उगारतोय मला दिसतोय, कारण असं जेवण कोणी जवळ मारणार नाही, असं उगारला जातो. तो जो क्षण आहे, 2 क्षण जे मिळतात, तो जो क्षण आहे तो त्याला धुवायचा असतो, त्याला अटॅक करायचा असतो. इकडे बघा, अटॅक. इधर से दिखना चाहिए. इकडे बघा, आता त्याला मारायचं कसं आहे, मी आता स्लो मध्ये दाखवतो, आधी नंतर फास्ट दाखवतो. 1 मी ब्लॉक केला. 2 मी पूर्णपणे आतमध्ये घुसलोय, त्याचा हात धरलाय. आणि 3 थ्रो. कळतंय का? आणि हे सहजपणे. आता तो जर काठी घेऊन येत असेल तर काय करावं लागेल, कसे आजकालचे गुंड आहे ऍडव्हान्स. इकडे बघा, हा जो रॉड आहे ना, तुम्हाला शस्त्र नाही वापरायचं तर हे फक्त चांगलं शस्त्र आहे, तुम्ही गाडीत ठेवू शकता. या हार्ड स्टील आहे, जर मारलं तुम्ही ब्रेक करू शकता. हार्ड मोडतं याच्याने. आणि अशा हाताने आजकाल दिसत नाही, भाचकन हाताकडून अंगावर येतात लोक, कारण गुंडच तसे झाले आजकाल. जर तो येत असेल तर काय होईल, आधी स्लो नंतर स्पीड मध्ये मी तुम्हाला दाखवतो. की 1
तो उचलतोय बघा, मी आधी घुसलोय आतमध्ये, मी पूर्ण आतमध्ये त्याचे दोन्ही हात धरलेत आणि 3 मी त्याला मारतोय. फॉल देणं कोणी स्लो परत दाखवतोय कसं उचलून टाकायचं. 1 2 3. आता स्पीड मध्ये काय होईल? अटॅक लॉक. खालती पडल्यानंतर पण काहीही करू शकतो, आपल्या हातात आहे. त्याचा चोळा मोळा गोळा काय करायचं आपल्या हातात असतं आणि हिसकून घेता येतं, त्याच्यानेच त्याला बदलवता येतं. तर आपण आता तुम्हाला थ्रो मारायचा नाहीये, फक्त एंट्री करायची. तर मी तुम्हाला शांतपणे शिकवतो एंट्री कशी करायची. की हेड अटॅक झाल्यानंतर बघा स्लो डोक्यावर तो प्रहार करणार आहे. 1 आधी हे करा. 2 पूर्ण ग्रीप घ्या. परत बघा 1 2 बगलेतून हात घाला, त्याचा दुसरा हातही धरा आणि 3 दोन्ही हाताने त्या एका हाताला ओढा आणि त्याला लिफ्ट करा आणि परत ठेवा. एवढा सराव करायचा आहे तुम्हाला. आणि हे एका काउंट मध्ये कसं असतं? 1 2 करता येईल, प्रयत्न करा. तर बघा मी अटॅक करतोय, तो करणार आहे. 1 ब्लॉक करा, 2 लिफ्ट करा, परत सोडून द्या. परत बघा 1 स्लो, 2 स्लो 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 स्लो. उचला, त्याने उचललाय, उचला. चला आता यांच्याबरोबर करूया 4 वेळेस सराव आपण. परत मारून दाखव. ऍक्च्युअल अटॅक, थ्रो. ही एवढी छोटी मुलगी करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही? सगळ्यांना शिकायचंय. बघा इकडे 1 या हाताने समोर उभं राहा, या हाताने अडवायचंय, असं अडवायचंय. धरला, आता बघलेत पुन्हा हात घाला, धरा 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 धरा, पूर्ण फिरा, उचला. येस, सोडून द्या. परत बघा 1 ब्लॉक केलाय, 2 अटॅक, 1 असा अडवायचा हात, 2 बगलेत हात घाला, पूर्ण पूर्ण फिरायचं, पूर्ण फिरायचं. उचला, थोडा उचलत असताना तोल सांभाळायचा असतो. पाय जर मागे पुढे असतील तर तुमचा तोल जाईल, कारण मारणाऱ्याचा तोल जात नसतो, पडणाऱ्याचा तोल जात असतो. 1 अडवलंय, 2 बगलेत घाला हात, पूर्ण फिरा, पूर्ण तो पाय मागे घ्या. 4 उचलायचं, सोडून द्यायचं, परत करायचं. बघा परत बघा 1 2 पूर्ण घुसायचंय, 3 उचलला, सोडला. कसं आधी ओबडधोबड येईल. शिकवू शकता तर तुम्हाला दाखवतो की स्टमक थ्रू असतो जुदो या खेळामध्ये. की जेव्हा अंगावर कोणी धावून येतो, हे तुम्हाला शिकायचं नाही, तुम्हाला दाखवतोय की पोटाला पाय लावून मारलं जातं. रस्त्यावर जर मारलं तर विचार करा त्याची हालत काय होईल म्हणून. कारण जुदो खेळाडूला माहित असतं कसं मारायचं ते. तो माई नागे स्टमक थ्रू त्याला म्हणतात. स्टमक थ्रू, पोटाला पाय लावून मारायचं. फ्री. आता तो येतोय आणि तो दोन्ही हात टाकून माझ्या अंगावर येणार आहे. बघा कॅमेरा, तो दोन्ही हात टाकून जर माझ्या अंगावर येणार असेल तर मी काय करेल? अटॅक, लॉक लॉक, ग्रिप, थ्रो, इथला पूर्ण हात ओढला जातो, पाय प्रेस केला जातो, क्लिअर कट थ्रो बसला जातो. तर असे भरपूर टेक्निक्स आहेत सेल्फ डिफेन्स साठी. आणि इकडे बघा, आता एक सिंपल टेक्निक शिकवतो तुम्हाला.
हा टेक्निक असल्यावर तुम्हाला सगळ्यांना कळणार आहे की जवळ आला आपण, खूप जवळ. मुलगा मुलीला छेडायला येतो किंवा जेंट्स जवळ येतो अटॅक. कारण आजकाल पिस्टल सुद्धा लावतात किंवा चाकू जवळ येऊन लावतात गर्दीमध्ये सुद्धा. आपण घाबरून जातो, कुणाला लक्ष नसतं. काय करू शकतो आपण? माझ्या समोर आहे, हा जवळ आलेला आहे आणि त्यानं मला काही लावलेलं, चाकू लावलेला आहे किंवा तो मला धमकी देण्याचा प्रयत्न करून जवळ आलेला आहे आणि मला स्वसंरक्षण करायचं. बघा, वन हँड इकडे, दुसरा हात समोर. मी माझा हात किंवा बाही धरली आहे, मी माझा हात किंवा बाही धरली आहे आणि मी काय करतो बघा. इट्स अ सोदय गुरुमाजी मे स्लीव पुल स्टँगल. तो जवळ आलाय. महिलांसाठी फार सुरक्षित आहे, कारण कुठली महिला करू शकते, त्याला ताकद कमी लागते. ते हाताला धरून सुद्धा मारता येतं. लॉक लग गया. उधर कर. बघा, मी फक्त दोन्ही हात इकडे, लग गया लॉक. मी ग्रिप घेतली आहे आणि हाताची मुवमेंट बघा कशी आहे. तो समोर जेव्हा येतो की तो आलाय, तो दाखवतो. वन, जवळ आलाय आपल्या, हात समोर, हात समोर, दुसरा हात मागे. हाताला धरायचा आणि फक्त ट्विस्ट करायचं. आणि याच्यामध्ये अन्ननलिकेला प्रेशर येत नाही. त्या ब्रेन सप्लाय करणाऱ्या ज्या ब्लड व्हेन्स आहेत त्याच्या जेव्हा प्रेस होतात या, तर 10 सेकंड तुमच्या मेंदूचा रक्तप्रवाह बंद व्हायला 10 सेकंड. जसा इकडे बघा, ग्रीप घेतलीये, त्याचा श्वास चालू आहे. तुझे डोळे बघा, 10 मोजायच्या आत त्याला लॉक बसतो, कारण ब्लड प्रेशर बंद झालेलं असतं मेंदू सप्लाय. आणि मेंदू कार्यरत नसला म्हणजे काय होतं, कोट्यावधी लोक कोमामध्ये जीवन जगतायत. त्याला डिफेन्स अटॅक करणारा कळत नाही तो केव्हा बेशुद्ध पडणार आहे, पण 100% तो बेशुद्ध होतो, कोमामध्ये जात असतो. तर आता जे आपण शिकणार आहे की क्लोज कोणी आलं आणि आपल्याला माहिती आहे तो आपल्यावर अटॅक करणार आहे किंवा हे करणार आहे, तर या 1 लेफ्ट हँड फॉरवर्ड, 2 राईट हँड बॅक, ग्रिप अँड ट्विस्ट. आणि या स्पीड मध्ये खूप या पद्धतीनं होतं की अटॅक जवळ आलाय 1, दाबून ठेवलं, जोरात प्रेस केलं, चोक बसतो, दाबून ठेवलं, बेशुद्ध होतो. तर याचा आपण सराव करूया. चला, होश में रहो, डरना नहीं है, कुछ नहीं होता है. गो क्लोज. हे बघा, गो क्लोज, ग्रिप, ट्विस्ट करा. धरा दोन्ही हात, दोन्ही हाताची. हा सुद्धा इथं धरायचा असतो. पण हा टॅप करा म्हणजे छोड़. लॉक बैठा बोले तो टॅप करो, बोले तो छोडेगा ना. टॅप करणं म्हणजे की चोक बसलाय बट आय एम ओके. टॅप केलं की सोडा बरं का, तर तो खरा बसतो. पहिलाच दिवस आहे तिचा. हा बरोबर आहे, बसतोय का? तुम्ही लावा. हा येस, धरा, ग्रिप घ्या, हात पुढे घ्या ना. बसतोय. ओके चला. अभी मस्त. या स्क्रीन बड़ा नहीं है. ओके, क्लिअर, लक्षात आलंय. आता सिंपल आहे बघा. आता छोटे टेक्निक्स कसे आहे बघा, की कोणी जवळ आलं, 2 फिंगर अटॅक ऑन द आईज. कारण डोळे हे सगळ्यात नाजूक असतात. कारण आपल्या बॉडीमध्ये 108 वेगवेगळ्या व्हायटल पॉइंट्स आहेत. तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या बरोबर जॉईन व्हा. मी तुम्हाला शिकवेन की एका फटक्यामध्ये कोणालाही आपण बेशुद्ध करू शकतो. एका फटक्यामध्ये जीव सुद्धा जातो. हे याच्यासाठी दाखवायचं नाही की क्रिमिनल लोकांना आम्हाला हे शिकवायचं नाहीये. जे खरंच समाजाच्या सुरक्षितेसाठी काम करतात त्यांच्यासाठी आम्ही ही सेवा देत असतो. त्याच्यामुळे फिंगर अटॅक
बोटामध्ये ताकद नाही, डोळ्याला लावलं की हात लावला की दुखतो हो. तर खुपसलं तर काय होईल? जर जोरात प्रेस केलं तर डोळे हातात देऊ शकता तुम्ही. तर कुणी अटॅक करायला आला, सिंपल अटॅक आहे की इथे हा सिंपल अटॅक आहे की हात धरणार, हात हा बघा थ्रोड आहे. इथे जर इकडे कुठेही पंच मारला, आजकाल जिम मारणारे गुंड आहे, कुठे मारला तरी लागणार नाही. बट ओरिजिनलच मारला त्याला आणि ओरिजिनल लागला तर स्लो दाखवतोय. हा जो पॉइंट आहे ना, इथे मारायचा. इथे जर स्पीड मध्ये मारला तर छोट्या 10 वर्षाच्या मुलीचा पंच सुद्धा आपल्याला थंड करू शकतो बरं का. जोरात लागला का? ओके. आता सिंपली बघा की आपण बघा प्रेस केलं तर दुखतं बघा. हे माहितच नाही कोणाला. बघा प्रेस केलं अनबेरेबल पेन्स होतात. प्रेस केलं अनबेरेबल. कोणी हात धरलाय, फक्त जस्ट कान पिळली नाही, फक्त प्रेस केला तर दुखतं. कुणी गळा दाबायचा असेल, मी तुम्हाला स्टेट आर्म लॉक दाखवला की नाही, तर कुणी गळा दाबायला येत असेल इकडे, तर एक काम करे बाबा, सोडून दे रे बाबा, मारू नको मला. हात जोडणं योग्य आहे की त्याचे हात तोडणं योग्य आहे? देवगिरी फिटनेस क्लब, चितोळे सर, नांदेडकर सर, पुन्हा देवगिरी फिटनेस क्लबची टीम, पुन्हा स्टॉफ, यांचं मी धन्यवाद देतो की मला सेशन घेण्यासाठी तुम्ही इन्व्हाइट केलं. 4 सेशन आपले झालेले असेल, पुढे सुद्धा चेअरमन सर म्हणतील तर आपण बघूया. आणि स्टॉफ साठी तर मी शिकवणारच आहे. आणि सगळ्यांना आवाहन करतो की आपल्या घरी महिला असो का पुरुष, लहान असो का मोठे, स्वसंरक्षण हे शिकवा, कारण ते गरजेचं आहे आणि अति गरजेचं आहे. आपण हे सेशन आपण एकदा 5चा ओंकार घेणार आहे 5 वेळेस, आणि या सेशनाचा आपण एंड करू. कारण अनाहत नाद खूप महत्वाचा आहे आपल्या मानसिकतेसाठी, आपल्या शरीरासाठी. तर आपण सगळे या पद्धतीने असंच परत परत भेटूया, परत परत शिकूया. परत सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सद्गुरु कृपेने, सद्गुरु मंगलात महाराजांच्या कृपेने मला जे आत्मसात झालेले मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय, करतोय. ही सेवा आहे समाजाची, देशासाठी. आणि प्रत्येक जगायचं नाहीये तर जगून दाखवायचंय देशासाठी, घरासाठी आणि समाजासाठी. म्हणून सर्वांनी परत ओंकार करायचा आहे, मन एकाग्र करायचंय. 9 वर्षासाठी प्रत्येक कर्म सद्गुरूंनी ईश्वर चरणी अर्पण करायचंय आणि चांगल्या मार्गात आपल्याला वाटचाल करायची. सर्वांनी खालती बसायचंय वज्रासनामध्ये. दीर्घ श्वसन करा. पाच वेळेस सगळ्यांनी उभं राहायचं माझ्या बरोबर. श्वास बाहेर सोडा, घ्या.
परत शेवटचं सर्व दर्शकांना देवगिरी फिटनेस क्लब, दिनाज स्पोर्ट्स अकॅडमी माझी टीम, माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक आभार. आणि परत आपण असंच भेटत जाऊया. ज्यांना कोणाला सेल्फ डिफेन्स शिकायचं असेल ते आमच्या सेंटरला येऊ शकतात. चितळे सरांना धन्यवाद, देवगिरीच्या पूर्ण सिस्टीमला टीमला धन्यवाद. विश्वजित देशपांडे माझ्या बरोबर आहेत, ते माझे विद्यार्थी आहे. गेली 8 वर्ष त्यांनी सराव केलेला आहे आणि ते खूप चांगले कोच सुद्धा आहेत. ते तुम्हाला फिटनेस क्लब साठी सुद्धा कामाला येतील. माझे जे गुरु आहेत जुडोचे दत्ता अफळे सर, त्यांनाही मी धन्यवाद देतो कारण इथपर्यंत मी पोहोचलोय त्यांच्यामुळे. आध्यात्मिक जे मी तुम्हाला सांगतोय ते आध्यात्मिक सद्गुरू तर्फे शिकलोय. तर सर्वांचे हार्दिक 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 धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. धन्यवाद खिची सर, आपण दिलेल्या उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल. सर्व उपस्थितांचे आभार. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी पुढल्या सत्रात. धन्यवाद.